करते शिव? फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर शिव कुठं आली? आता नेक्स्ट डे मॉर्निंग आम्ही काल रात्री 11:30 वाजता पोहोचलो. तर आम्ही काल रात्रीच इकडे नगरला आलेलो आहे. काही केलं नाही, कारण अचानक प्लॅन ठरला. म्हणजे आधी काही फिक्स नव्हतं तसं येण्याचं, पण अचानक प्लॅन ठरला. आणि म्हणजे यावेळी कसं झालं, पाऊस लवकर आला ना, त्यामुळं मिरची मसाले वगैरे काहीच बनवता आले नाही. आणि बाहेरचं आम्ही म्हणजे बाहेरची मिरची वगैरे खात नाहीत, म्हणजे ते आवडतच नाही टेस्ट. म्हणून मग आता ऊन पडलंय तर ते करण्यासाठी आलोय नगरला. तर इकडे बघू शकता किती छान असं वातावरण आहे आणि इतकं कडक ऊन पडलेलं आहे. त्यामुळेच मग असं ठरवलं की आपण जाऊया. तर मग आज तेच करणार आहोत, मिरची पावडर तर आणि हळद. तर त्यासाठी सामान आणण्यासाठी शिवची आजी, आजोबा आणि शिवचे पप्पा गेलेले आहेत. आणि इथं शिव बघा कशी खेळते. आणि शिवात्मजाला जायचं होतं त्यांच्यासोबत, मागं लागली होती पण थांबवली. कारण शिवात्मजाचे पप्पा म्हटले की मी डॉक्टरकडे चाललो, त्यामुळे शिवात्मजा थांबली. तर नाही तर मागं लागली होती चांगलीच. आणि ती ऑलमोस्ट इथं आल्यानंतर खिडकीमध्येच असते, म्हणजे इकडं तिकडं बघत. चला तर मग व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ कंटिन्यू करा. काय म्हटली? तू कुठं आलेली आहे? पण तू कुठं आली आता? नगरला. कोणाचं आहे नगर? आणि तुझं काय आहे? तुझं कोणतं गाव आहे? तुझं कोणतं गाव आहे? पुणे का नगर आहे? पुणे नगर आहे का? तुला नगर आवडतं का? ओके, चल मग बाय कर. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणा. चला तर मग स्टे ट्यून. या आजीची मशीन शिवात्मजा हिला गाडी समजून खेळत असते शिवात्मजा मशीन सोबत. आणि श्रियांश पण तसंच करतो. बापरे, मशीन चालवते काय शिव? वाव, शिवला मशीन पण चालवता येते. अरे वा, इकडे बघ, इकडे बघ शिव, कशी वाजती मशीन. छान. अरे वा. तर मी सांगितलं की लाल तिखट बनवायचं आहे, तर इथे मिरची वाळत घातलेली आहे. 4 किलो मिरची आणलेली आहे आणि अर्धा किलो हळकुंड आणलेले आहेत हळद करण्यासाठी. तर ते वाळत घातलेलं आहे इथं उन्हात. तर बघूया आता म्हणजे किती व्यवस्थित वाळत आहे की नाही ते. चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा. काय आणलं ग तुला? शिव काय खाती? काय आणलंय तुला? मला जिलेबी खूप आवडते. काय आणलंय ते? जिलेबी आणलेली आहे आणि रेनकोट देखील आणलेला आहे, कारण आता शिवाय स्कूलला जाईल तर मग तिच्यासाठी रेनकोट. कोणी आणली जिलेबी? आणलेली आहेत. छान आहे का? छान आहे का शिव? आणि हे आहेत नगरचे फेमस महाराज वडेवाले. त्यांचे वडापाव आणलेला आहे शिवात्मजाच्या पप्पांनी. तर बघू शकता किती गरम गरम वडापाव आहे.
आणि त्यानंतर शिवात्मजा झोपली दुपारी. पण त्यानंतर असं झालं की इथं 3-4 वानर आले होते. पळायचे माझा मोबाईल घेऊन नाही तर. खूप मोठे होते, म्हणजे सगळे सारखेच साईजचे होते आणि बघू शकता. आणि हे 9 आलेले होते, पण आमच्या घरासमोर 4च आले होते. तर ते बघा इथे समोरच्या कंपाऊंडवर बसलेले येतात आणि मस्तपैकी एकाचं खाणं चालू आहे, एक बसलाय. शिवात्मजा जर जागी असते तर तिला खूप आनंद झाला असता, पण ती नेमकी झोपली नाही. तर बघू जर ती उठली थोडा वेळाने हे असतील तर. इथं मी घेतलाय वडापाव खाण्यासाठी गरम गरम. बघू शकता किती छान आणि किती मोठा असा वडा आणि पाव मस्त ताजे आहेत. चला तर मग या तुम्ही पण वडापाव खायला. फेमस आहे नगरचा वडापाव, महाराज वडेवाले, जे नगरच्या जवळपास किंवा नगरमधील असतील त्यांना माहिती असेल. तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि इथं परत संध्याकाळच्या टाईमला ते वानर परत आले होते आणि त्यावेळी शिवात्मजा मात्र जागी होती. तर शिवात्मजाची अशी धावपळ सुरू होती ते वानर बघण्यासाठी आणि बडबड पण चालू होती. बाय शिव, बाय. हळू जा शिव.